अभि पेडणेकर इथे आलेले आहेत। तर मी उपाध्यक्ष हरेश घरत यांना नम्र विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सॉरी श्रीकांत पाटील आपण अभि पेडणेकर पंच एक मिनिट सांगा प्रतिनिधी लगेच कृपया सर्वांना विनंती आहे की आपला सामना सुरू होताना पहिला प्रतिनिधी इथे पाठवायचा आहे। चला पंच सामना सुरू करा। पीएमजी सागाव संघाचे संघमालक कल्पेश पाटील, मी चंद्रकांत वेळे यांना नम्र विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कल्पेश पाटील संघमालक यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे। पहिला चेंडू आदित्यचा आपण बघतो, चांगला असा चेंडू, राहुलला काही समजलं नाही, निर्धाव चेंडू जातोय। पीएमजी सागाव वर्सेस वैष्णवी 11 वाडगाव फाटा दरम्यान चालणारा हा सामना श्रेया 11 एक मिनिट श्रेया 11 या संघाचे संघमालक अजय ठाकूर, किरण भगत यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान इथे होत असताना तदनंतर प्राण पुष्कर संघाचे संघमालक आहेत आदरणीय जयेंद्र भगत, माजी विद्यमान सरपंच, माजी सरपंच ग्रामपंचायत वाडगाव, परंतु त्यांच्या वतीने इथे तेजस भगत आलेले आहेत। मी अध्यक्ष यांना नम्र विनंती करतो की आपण प्राण पुष्कर संघाचे संघमालक तेजस भगत यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे। गोंधळी गोंधळी ट्रान्सपोर्ट संघाचे संघमालक महेंद्र गोंधळी इथे उपस्थित आहेत। मी किरण भगत यांना नम्र विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गोंधळी ट्रान्सपोर्ट संघाचे संघमालक महेंद्र गोंधळी यांचा इथे सन्मान करायचा आहे। तदनंतर आराध्य स्पोर्ट बामनोळी या संघाचे संघमालक आदरणीय रुपेश म्हात्रे उपस्थित आहेत। मी पुन्हा एकदा रितेश नाईक इथे उपस्थित आहेत। मी रितेश नाईक यांना नम्र विनंती करतो की आपण आराध्य स्पोर्ट बामनोळी या संघाच्या संघमालकाला इथे संघमालकाचा मायेची उबदार शाल व एक सन्मान चिन्ह देऊन यथोचित त्यांचा सन्मान करायचा आहे, कारण या स्पर्धेत संघमालकांची खूप महत्त्वाची भूमिका आहे। मी सन्माननीय अध्यक्ष प्रफुल्ल शेठ पाटील यांना नम्र विनंती करतो, संकल्प पाटील जो नुकताच सामना झाला त्या सामनाचा सामनावीर ठरतोय संकल्प पाटील। तर आपल्या खंडाळे पंचकृषी असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, अर्थात ही आम्हाला प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट दिले श्री मिलिंद नाईक चेंडर विभाग प्रमुख शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने ही आम्हाला टी शर्ट दिलेले आहेत। नक्कीच अशा दिलदार व्यक्ती मिलिंद नाईक यांचे मी आयोजकांच्या वतीने खंडाला पंचकृषीच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो। वेल्डन अभि संकल्प आणि पुढल्या सामन्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा। दरम्यान स्वागत समारंभाचा आयोजकांकडून एक सूचना आहे, ज्या ज्या खेळाडूंना सामनावीरासाठी टी शर्ट भेटलेला आहे ते टी शर्ट आपण परिधान करून खेळा, कारण देणगीदारांनी आपल्यासाठी हे टी शर्ट दिलेलं आहे, खेळण्यासाठी टी शर्ट दिलेलं आहे, ते टी शर्ट दिसू द्या, पटकावलेले टी शर्ट दिसू द्या, ते परिधान करून आपण खेळा। आणि पुन्हा एकदा या सामन्याचं धांबूळतं समालोचन ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये हरीश खरत उपाध्यक्ष व समालोचक विजय पाटील आहेत। तर मी फुल्ली धुरा दोन्ही समालोचकांकडे देतो। धन्यवाद। धन्यवाद सुभाष। आपण बघतोय पंचकृषी खंडाळा प्रीमियम लीग पर्व तिसरे यामध्ये आपण बघतोय पीएमजी सागाव आणि वैष्णवी 11 वाडगाव फाटा या संघांदरम्यान सामना चालू आहे। पहिले षटक संपलेला आहे, धावसंख्या धावफलकार लागलेली आहे ती 11 धावा। आपण बघतोय दुसरं षटक मैदानात, यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून लावतोय एक साईडच्या वरून 6 धावांसाठी डीजेला
डीजे यावेळेला आपण बघतोय मैदानात फलंदाज मात्र गोलंदाजावर हावी होतोय 6 धावा आणि आपलं धाव तसा स्कोरबोर्ड हलवतोय. धावसंख्या झाली ती 17. दुसरं षटक आपण बघतोय प्रतीक मैदानात घेऊन येतोय. यावेळेला बघतोय आपण ऑफकटर पद्धतीचा चेंडू कार्पेटच्या दिशेने आपण बघतोय कव्हर मध्ये खेळलेला हा चेंडू एका धावेनिशी चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. पुन्हा एकदा धावसंख्येचं समीकरण मात्र बदलले आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 18 धावा. दुसरं षटक चालू. समीर यावेळेला थोडासा महागडा ठरतोय कारण आपण बघितलं मागच्या चेंडूवर एक बाउन्सर मारण्याचा प्रयत्न होता परंतु त्याला योग्य ती ट्रीटमेंट देऊन 6 धावांसाठी भिरकावून लावला होता. पुढील चेंडूसाठी सज्ज फलंदाज विवेक. यावेळेला मात्र विवेकला बीट एक हलकासा अपील होतोय. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सर्वेश पाटील आपण बघतोय विकेटच्या पाठीमागे. सर्वेश म्हणजेच आपला पंचकृषीचा एक चांगला खेळाडू, सर्वोत्तम खेळाडू ज्याच्यामध्ये अष्टपैलू खेळाची क्षमता आहे. क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो, फलंदाजी असो. गेल्या वर्षी आपण बघितलं उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर म्हणून त्याला निवडलं होतं. यावेळेला मात्र आपण बघतोय लेग साइडला हा चेंडू खेळून काढलेला हलकासा कट होता. तिथे क्षेत्ररक्षक मात्र तैनात होता. एक धाव नक्कीच धावफलकावर. धावसंख्या झाली ती. दुसरं षटक चालू असताना 19 आपण बघितलं या षटकात एक षटकार आला होता परंतु कुठेतरी प्रतीकनं या गोलंदाजीवर कमबॅक केलाय. चेंडू द्यायचा आहे. हा पडद्याला यावेळेला खोलात टाकलेला चेंडू फलंदाज बीट होतोय. सुरेख चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे वापरलंय. नक्कीच आपण एक षटकार खाल्यानंतर जर बचाव करायचा असेल तर अशा प्रकारची गोलंदाजी करणं खूप गरजेचं असतं आणि यावेळेला गोलंदाज मात्र फलंदाजावर हावी होतोय. मला वाटलं होतं की माझ्या साईडला संतोष समालोचक आहेत आणि नक्कीच पुढलं समालोचन मी त्यांच्यासाठी देणार आहे. पुन्हा एकदा अतिशय सुरेख गोलंदाजी. लाईन आणि लेंथ मध्ये बीट करतोय फलंदाज. कोणत्याही प्रकारची त्याला खेळी करण्याचा वाव दिला नाही आणि यावेळेला एक सुरेख चेंडूने षटक क्रमांक 2 संपवले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय 19 धावा. या षटकात आपण बघितलं तर विदाऊट विकेट 8 धावा खर्च केल्या त्या प्रतीकनं. आणि पुढील षटक कोण गोलंदाज येणार आणि कशा प्रकारे रणनीती असेल त्याचं धावतं विवरण करण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक संतोष उर्फ रबाडा. ओव्हर टू संतोष. धन्यवाद हरेश सर. तर आपण बघतोय 2 षटकानंतर धावफलकावर धावा लागल्यात 19 धावा. तिसरं षटक घेऊन नक्कीच कर्णधार सर्वेश दिसतो आपल्याला गोलंदाजी मार्किंग एंडवर. स्ट्राईकवर आपण विवेकला बघतो, नॉन स्ट्राईकवर राहुलला. एक चांगला सामना बघतोय आपण. आजच्या दिवसातला पहिलाच दिवस आहे हा. पहिलाच चेंडू विवेकसाठी सर्वेशचा. यावेळी आपण बघतोय शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू आणि चेंडू ऑफ ऐकून दिलाय आउट ऑफ द पार सीमारेषे पलीकडे. इथे उपस्थित आहेत. तर मी पुन्हा एकदा श्रीकांत पाटील यांना नम्र विनंती करतो की आपण मुकुंद घरत यांचं यथोचित सन्मान करायचा आहे. मायेची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे.
चालू आहे. सर्वेशच्या गोलंदाजीवर जरी 2 फटके आले असतील ना, त्यानंतर कमबॅकिंग चेंडू सर्वेशने टाकलाय जरूर, पण नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय रोहित जंगम. एक चांगला बघायला भेटेल आपल्याला, कारण कर्णधार सर्वेश चांगली गोलंदाजी म्हणेन मी आतापर्यंत. हा तिसरा चेंडू चांगला टाकलाय. 2 चेंडू जरी खराब असतील तर कमबॅकिंग गोलंदाजी म्हणेन मी सर्वेशची. रोहित आलाय नवीन फलंदाज. कोणत्या पद्धतीचा चेंडू असेल रोहितसाठी? नक्कीच क्षेत्ररक्षण आपण बघतोय फेरबदल होताना दिसते मैदानामध्ये. रोहित पहिला चेंडू फायस करेल सर्वेशचा. चेंडू काही समजला आणि 22च्या रूपात एकदम धावून काढले. एका धावेने धावा लागत आहेत. 32 धावा, 32 ऑन द बोर्ड. आपण आता बघतोय मैदानामध्ये एक चांगला बघायला भेटेल आपल्याला. सर्वेश टू राहुल, कर्णधार टू कर्णधार. पुढला चेंडू राहुल साठी. यावेळी आपण बघतोय चेंडू फेकून गेलाय सीमारेषा पलीकडे 6 धावेसाठी. विवेक जरी बाद झाला असेल ना, तर राहुलने आपले हात खोललेत. सर्वेशचा पहिला चेंडू फैस करत होता. 38 धावा फलकावर लागल्यात. पुन्हा एकदा आपण बघतोय नक्कीच मारण्याचा प्रयत्न जरूर होता आणि निर्धाव चेंडू होतोय. 3 षटकानंतर धावा बघतोय ना आपण, 38 धावा झाल्यात. तर नक्कीच पुढच्या षटकासाठी मी हरीश दादाला विनंती करतोय. ओव्हर टू हरीश दादा. धन्यवाद. नक्कीच राहुल अजून मैदानात आहे, कारण राहुलचा जर आपण हिस्ट्री बघितली संतोष, तर 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा या प्रीमियम लीग मध्ये त्याचा मागच्या वर्षीचा एक रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. आणि येणारे अंतिम 6 चेंडू गोलंदाजाला नक्कीच विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडतील, कारण राहुल अजून मैदानात आहे. तर 3 षटकांचा इथे सामना संपलाय संतोष, आणि धावसंख्येचं समीकरण झाले ते 38 धावा फलकावर. अंतिम चेंडू आपण बघितला तर नक्कीच एक बचावात्मक चेंडू आपल्या सर्वेच्या माध्यमातून गोलंदाज सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि तो निर्धाव चेंडू निघाला. तर 3 षटकांचा इथे सामना संपलाय. अजूनही आपण बघतोय मैदानात राहुल आणि रोहित ही जोडी मैदानात आहे. आपण बघतोय 2 फलंदाज मात्र इथे बाद झालेले आहेत. धावसंख्या झाली ती 38. अंतिम षटक कोण घेऊन येतोय तर आपण बघतोय योगेश पाटील, एक अष्टपैलू खेळाडू. यावेळेला खोलात टाकलेला स्ट्रेट ड्राईव्ह खेळलेला आहे. पंचांच्या उजव्या बाजूने हा चेंडू काढला होता. आपण बघतोय मिड ऑनला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. यावेळेला 1 धाव नक्कीच, आणि इथे मात्र नक्कीच एक स्ट्राईक रिपीट करणं गरजेचं होतं, कारण राहुल हा एक इनफॉर्म फलंदाज आहे. 1 धावेनिशी आपण बघतोय धावसंख्येचं समीकरण बदललंय आणि धावसंख्या होती 39. 39 स्कोर बोर्ड स्कोर 2 विकेट लॉस. तर पुढील चेंडू यावेळेला गुडलेन स्पॉटवर टप्पा पडतोय थेट विकेट किपरच्या हातात. यावेळेला राहुल मात्र बीट होते, कारण अशा प्रकारची जर गोलंदाजी नक्कीच आपण गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिली तर नक्कीच फलंदाजाला काहीतरी वेगळं करण्यासाठी नक्कीच ही गोलंदाजी भाग पडेल. कारण जर फलंदाजांनी कोणती वेगळी जर हरकत केली नाही संतोष, तर नक्कीच इथे आपली स्कोर जो आपल्या धावफलकार आतापर्यंत बघतोय तर कुठेतरी तिथे निर्बंध लागण्याची शक्यता आहे. तर पुढील चेंडू योगेश कोणत्या प्रकारे टाकतोय? यावेळेला वरती चेंडू भिरकावून लावला. आपण बघतोय मिडॉनच्या वरून तिथे आपलं युट्यूबचं माध्यम आहे त्याच्यावर जातोय आणि राहुलला कुठपर्यंत आपण शांत ठेवू शकतो? तर अशा प्रकारची जर गोलंदाजी राहुलला मिळाली तर नक्कीच त्या चेंडूचा चांगला समाचार घेतो. या 6 धावांविषयी धावसंख्येचं समीकरण बदललंय. 45 धाव फलकावर. यावेळेला मात्र एक सॉफ्ट शॉट आपण बघतोय आणि ते मात्र राहुलची खेळी समाप्त.
सूरज राईट हँड फलंदाज. तर धावसंख्या झाली ती 45. सॉरी, यावेळेला मात्र स्वेर चेंडू नियम क्रमांक 22. नक्कीच पंचांनी कारवाई केलेली आहे, कारण तुम्ही बाहेर चेंडू टाकाल, अतिरिक्त चेंडू टाकण्याचा प्रयत्न कराल तर पंच नक्कीच कारवाई करणार. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या झाली ती 3 बाद 46 धावा. एक चांगली धावसंख्या आपण बघतोय स्कोरबोर्डवर. पुढील चेंडू यावेळेला पुन्हा एकदा चेंडू जातोय राजधानी एक्सप्रेस च्या गतीनं. फलंदाज मात्र इथे धावबाद. संख्या झाली ती 46 धावा धावफलकार लागल्यात. योगेश एक सुरेख गोलंदाजी, एक षटकार नक्कीच खाल्ला. यावेळेला लोअर फुलटा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. सर्वेश मात्र चेंडू खाली येतोय, चेंडू फील्ड येतोय. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न, खराब थ्रो इथे बघतोय आपण, आणि या खराब थ्रोचा नक्कीच दोन फलंदाज फायदा घेतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय मैदानात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि इथे षटक क्रमांक 4 मात्र इथे संपले. एक इनिंग संपले संतोष, आणि धावफलकार धावा लागले त्या 48 आणि 49 धावांचं लक्ष, म्हणजे 49 धावांचं लक्ष आपण बघतो इथे पीएमजी सागावला दिलेलं आहे ते वैष्णवी 11 वाडगाव फाटा संघानं. तर कशा प्रकारे डिफेन्स करेल हे लक्ष, तर नक्कीच त्याचा धावतो विरण करण्यासाठी मी पहिल्या षटकाची सुरुवात करण्यासाठी मात्र मी इथे कॉम्बॉक्स मध्ये विनंती करतोय संतोष निलंगे. पुढली मॅच कोणची? सुभाष वेळेला सांगा ना पुढली मॅच. ते कोणाकडे आहे मॅचचं? तर या पुढील होणारा सामना आहे गोंदली ट्रान्सपोर्ट्स साई कृपा खंडाळा आणि आराध्या स्पोर्ट श्री गणेश बामनोली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय की नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा सांगू इच्छितो, यापुढील होणारा सामना आहे गोंदली ट्रान्सपोर्ट साई कृपा खंडाळा वर्सेस आराध्या स्पोर्ट श्री गणेश बामनोली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. धन्यवाद. मी पुढील विवरण करण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन देतोय संतोष याच्या हातात. ओव्हर टू संतोष. तर धन्यवाद हरीश दादा. तर आपण बघतो फर्स्ट इनिंग कंप्लीट झालंय. वैष्णवी 11 वाडगाव फाटा या संघाने फर्स्ट इनिंग मध्ये आपण बघतोय 48 धावा बनवल्यात आणि 49 धावांचं आव्हान ठेवलंय समोरच्या संघासमोर, पीएनजी सागाव या संघासमोर. तर नक्कीच आपण बघतोय यासिन सर आणि यश मापगावकर यांच्या माध्यमातून एक उत्तम समालोचक आम्ही असोसिएशनच्या माध्यमातून बनवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतोय. तर कुठेतरी छोटी मोठी चूक झाली तर नक्कीच समजून घ्या आणि आमच्या या प्रयत्नांना यश येऊ दे अशीच मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. ओव्हर टू संतोष. तर आपण मैदानाकडे जाऊया. 49 धावांचं आव्हान ठेवलंय. ओपनिंगची जोडी बघतोय आपण मैदानामध्ये सर्वेश आणि सुशील, एक लेफ्ट हँड एक राईट हँड फलंदाज मैदानामध्ये आपण बघतोय. 49 धावांची गरज आहे. 24 चेंडू मध्ये 49 धावांची गरज. नक्कीच मागची लीग बघितली होती. गतवर्षीची लीग मध्ये आपण सर्वेशच्या बॅटिंग मधून 2 हाफ सेंचुरी सुद्धा बघितल्या होत्या. आज मैदानावरती चॅम्पियन संघ ठरला होता पीएमजी सागाव संघ. आज त्या हाफ सेंचुरीची सुद्धा इथे गरज असेल मैदानामध्ये, पण समोरच्या संघामध्ये त्याच ताकदीचे गोलंदाज आहेत. केतन आहे, केतन आलाय पहिलं षटक घेऊन, पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल.
स्ट्रायकर आपण सर्वेशला बघतोय, नॉन स्ट्रायकर सुशीलला बघतोय, पण केतनचा विचार केला तर केतन सुद्धा एक चांगला खेळाडू आहे, एक मोठा खेळाडू म्हणून केतनला सुद्धा मी नेहमी चांगली गोलंदाजी करत असतो आपल्या बापदेव खंडाळा संघासमोर. पण आज आपण बघतोय वैष्णवी इलेव्हन वाडगाफाटा या संघामध्ये लीगमध्ये आपण खेळताना बघतोय त्याला. पहिलं षटक घेऊन आलाय केतन. स्ट्राईकवर सर्वेशला बघतोय, सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू सर्वेशसाठी. लेट्स प्ले. यावेळी आपण बघतोय चांगला चेंडू आलाय. पहिला चेंडू तेच तर्रार चेंडू, नक्कीच चेंडूवर बोट फिरवली होती. चांगला चेंडू पडलाय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. फलंदाजाला काही चेंडू समजला नाही. चांगली गोलंदाजी करतो केतन. आउट स्विंग सुद्धा आहेत त्याच्याकडे. लेग कटर पद्धतीचे चेंडू आहेत. पुढला चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय फलंदाजाला काही समजत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी म्हणून मी पॉवर प्लेचं षटक आहे. 2 चेंडू आपण बघितले ना. सर्वेशने नक्कीच ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण केतनने त्याला बांधून ठेवलंय. चेंडू काही समजत नाहीयेत फलंदाजाला. नक्कीच सर्वेश काहीतरी वेगळं करण्याचा जरूर प्रयत्न करेल. तो विचार सुद्धा केतन करत असेल मैदानामध्ये. पण आता पुढला चेंडू आपण बघूया कोणत्या पद्धतीचा असेल. यावेळी आत घुसून खेळला. चेंडूला ऑफ साईडला खेळून काढला. तिकडे राहुल बघतोय आपण. चेंडूवर धावून येतो. 2 बाउन्स राहुलच्या आता चेंडू गेलाय. नक्कीच एक चांगला थ्रो सुद्धा म्हणेन मी. जर डायरेक्ट थ्रो केला असं तर काहीतरी वेगळं दिसलं असतं मैदानामध्ये. 2 धावेने अकाउंट ओपन होते PMG सागाव संघाचं. आणि वैयक्तिक सर्व्हिसचं सुद्धा आपण 2 धावेने बघतोय आपण अकाउंट ओपन होताना. पुन्हा एकदा पुढला चेंडू सर्व्हिस साडी असेल. चांगली गोलंदाजी चालू आहे केतन कडून. पुढला चेंडू. यावेळी आपण बघतोय स्ट्रेट ऑन द ग्राउंड खेळून काढलाय. 1 बाउन्स चेंडू जाते चौकारासाठी. कमाउन जो फलंदाज आतापर्यंत स्ट्रगल करत होता ना, त्या फलंदाजाने घुसला आणि चेंडूला सरळ गोलंदाजाच्या वरून खेळून काढलाय चौकारासाठी. धाव फलकावर धावा लागते 6 धावा. पुढला चेंडू. पुन्हा एकदा आपण बघतोय फलंदाजाला चखवलंय. नक्कीच चांगली गोलंदाजी आपण बघतोय केतन कडून. जरी एक चौकार आला असेल ना, त्यानंतर कमबॅकिंग चेंडू असेल तर हा केतनचा चेंडू होता. जी चेंडू आपण पहिले सुरुवातीला 2 चेंडू बघितले ना, त्याच पद्धतीचा हा सुद्धा चेंडू होता. चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी मैदानामध्ये बघतोय आपण. टफ अँड फाईट चांगला सामना होईल या 2 संघांमध्ये. पुढला चेंडू. पुन्हा एकदा बॅटची एज गेले. नक्की सूरज आता चेंडू गेला. 1 धाव धावून कंप्लीट केली आहे. एका धावेने धाव फलकावर धावा लागतायत. 7 धावा. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं एक चौकार आलाय. एका चौकाराने सिंगल डबलच्या मार्फतने 7 धावा धाव फलकावर लागल्यात. नक्कीच पुढच्या षटकासाठी मी हरेश दादाला निमंत्रित करतो. ओव्हर टू हरेश दादा. धन्यवाद. आपण बघतोय 49 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला संघ PMG सागाव. सर्व स्ट्राईकला होता, मात्र एक चौकार फक्त पॉवर प्ले मध्ये मारला. पॉवर प्ले मध्ये 7 धावा देणं म्हणजे एक मेडन ओव्हर याप्रमाणे मानली जाईल. कारण 49 धावा 24 चेंडू आहेत आणि एक चांगली सुरुवात करायला पाहिजे होती. तिथे कुठेतरी गोलंदाजी चांगली झाली केतनची. केतन एक नवोदित खेळाडू आहे, यंग खेळाडू आहे आणि त्याच्याकडे चांगला एक्सपिरियन्स सुद्धा आहे. बापदेव खंडाळाकडून आपण बघतोय खेळताना एक सुरेख गोलंदाज म्हणून त्याची वर्णी लागलेली होती. आणि आपण बघतोय आज प्रीमियम लीगचं जेव्हापासून आपण आयोजन करतोय तर आपल्या या पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशन मधल्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये त्याचं नाव आहे आणि एक चांगला प्लॅटफॉर्म बऱ्याचशा खेळाडूंना मिळाला आहे. परंतु कुठेतरी आपले खेळाडू गिनले जात नाही. म्हणजेच एक अलिबाग प्रीमियम लीग असो किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी असो, अशा मोठ्या टुर्नामेंटमध्ये आपण खेळाडू नक्कीच फॉर्म भरतात, परंतु त्यांना एक संधी मिळत नाही. खरं तर तिथे संधी मिळाली तर खूप चांगलं होईल. कारण आपण ह्या गावोगावी आज असोसिएशन आहेत आणि प्रीमियम लीग जर निर्माण करतो तर त्यातून कुठेतरी चांगल्या खेळाडूंना उत्पन्न करण्यासाठी आपण ही लीग ठेवली जाते. तर आपण बघतोय पुढील गोलंदाज. यावेळेला सर्वेशला खेळ टाकलेला चेंडू. सर्वेश बघतोय आपण पॉइंटच्या बाजूने खेळलेला चेंडू कार्पेटच्या दिशेने जातोय. चेंडू फील्ड होतोय तिथे क्षेत्ररक्षक, परंतु इथे यावेळेला एकच जागेवर समाधान मानावं लागते सर्वेशला. स्ट्राईक चेंज होते. नॉन स्ट्राईकला गोलंदाज फलंदाज कोण आहे? सुशील फलंदाज आहे नॉन स्ट्राईकला आणि गोलंदाज सूरज. षटक क्रमांक 2 घेऊन येतोय मैदानात. धावसंख्येवर आपण बघतोय धावसंख्या झाली ती 8 धावा धावफलकावर. कोणताही गडी मात्र इथे बाद झालेला नाही अजूनही.
एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु सर्वेश मैदानात आहे. क्रिकेटमध्ये फेरबदल नक्कीच होत असतात. या वेळेला बघतो एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत लटकवतोय गोलंदाज आणि त्याच चेंडू खाली येतोय केतन पाटील. बंड्या म्हात्रे पीएमजी सागाव संघाचे संघमालक यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बक्षिसांची नक्कीच लयलूट होते. यावेळेला पुन्हा एकदा खोला टाकलेला, परंतु पंचांनी कारवाई केलेली आहे. ती नो चेंडू, मला वाटतं लाईनवर कुठेतरी मिस झाले आहे गोलंदाज. नक्कीच नो चेंडू. आणि या चेंडूवर संतोषजी आपण बघतोय फ्री हिट, एक सुवर्ण संधी. स्ट्राईकला कोण आहे तर सर्वेश पाटील, तोच मागच्या हंगामातला सामनावीर. यावेळेला सुरेख चेंडू, वाईड यॉर्कर मारण्याचा प्रयत्न, 2 फिल्डरच्या मधून चेंडू काढण्याचा प्रयत्न, मिसफिल्ड होते, परंतु केतन राऊतचा चांगला बॅकअप मिळतोय आणि या चेंडूवर फारसं नुकसान झालेलं नाही. 2च धावा खर्च केल्या जातात. खर तर हा फ्री हिट होता, कारण एक मोठा हिट येण्याची अपेक्षा नक्कीच सर्व्हिसच्या माध्यमातून होत असेल, कारण त्या चेंडूची नक्कीच वाट पाहत असतील फलंदाज. तर धावसंख्येचं समीकरण बदलले, धावसंख्या ती 14. सूरज गोलंदाजी करतोय, एक विकेट त्याच्या नावावर आहे. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून लावलाय, चेंडूचा तो सीमा पार षटकार. ₹100 पारितोषिक आलेलं आहे सर्वेच्या नावावर. संघ मालक पीएमजी सागाव संघाचे प्रशांत म्हात्रे यांच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा एकदा नो चेंडू, फ्री हिट फिर से आएगा. पुन्हा संधी, धावसंख्या झाली ती 21 धावा धावफलकावर. कुठेतरी महागड षटक सूरजचं, एक चांगलं षटक मानलं जात होतं तिथे. नाही, पुढील चेंडू, यावेळेला ओरपीट चेंडू, स्टेट ड्राईव्ह केला, झेल घेण्याची संधी, परंतु मिस होतोय झेल. धावसंख्येत 2 निवाड, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तर नक्कीच फलंदाजांसाठी संधी आलेली आहे. षटकारांची हॅट्रिक, तर एक सुवर्ण संधी आलेली आहे दोन्ही फलंदाजांसाठी. बक्षिसांची लयलूट नक्कीच आपल्यासारखी दानशूर व्यक्तींची या टुर्नामेंटसाठी गरज आहे आणि तीच इथे होतोय. षटक क्रमांक 2 संपलेला आहे. सर काय पाणी द्यायचं आहे, पाणी जाऊ द्या मैदानात. तर इथे बघतोय षटकारांच्या हॅट्रिक साठी आपल्या ग्रुप ग्रामपंचायत खंडाळ्याचे सदस्य, नवचर्चित सदस्य हर्षला कल्पेश ठळे यांच्याकडून 500 रुपयाची इथे बक्षीस लावले गेलेलं आहे दोन्ही फलंदाजांसाठी. षटकारांची हॅट्रिक, 500 रुपयाचं पारितोषिक
सौभाग्यवती ग्रुप ग्रामपंचायत खंडाळ्याच्या नवचर्चित सदस्य हर्षला कल्पेश्वर यांच्याकडून धन्यवाद तळे मॅडम. तर मैदानाकडे वळतोय. पुढील षटकाचं विवरण करण्यासाठी मी पुन्हा एकदा धावसंख्या झाली ती 23. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पुढील षटकाचं विवरण करण्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर विनंती करतोय संतोष निलंगे यांना. ओव्हर टू संतोष. धन्यवाद हरीश दादा. तर आपण मैदानामध्ये बघतोय 2 षटक संपलेले आहे. 2 षटकामध्ये धावफलकावर धावा लागल्यात 23 धावा. नक्कीच पारितोषिकांचा विचार केला तर षटकाराच्या हॅट्रिकसाठी सुद्धा पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकारासाठी सुद्धा एक पारितोषिक आलेलं आहे. मैदानामध्ये सर्वेश चांगली फलंदाजी करतोय, योगेश त्याला साथ देतोय. पण आता तिसरं षटक घेऊन कर्णधार आपण बघतोय राहुल आलाय गोलंदाजीसाठी. नक्कीच राहुलला ती कामगिरी करावी लागेल. चांगले चेंडू टाकून आणि फलंदाज जर स्ट्राईकवर आपण बघतोय योगेश आहे. ज्या योगेशने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतलं. 4 षटकार आपण योगेशच्या बॅटमधनं बघितले होते. ते षटकार आता या सामन्यामध्ये दिसायला हवे ही सुद्धा कर्णधाराची अपेक्षा असेल. पण राहुल आहे समोर कर्णधार गोलंदाज. 2 षटक संपले. 23 धावा धावफलकावर लागल्या. तर पहिला चेंडू योगेशसाठी राहुलचा. यावेळी आपण बघतो बॅटची एज होती. श्रीशांतचा आता चेंडू गेलाय. नक्कीच श्रीशांतचा जर विचार केला तर एकच धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का. आणि मला वाटतं एकदम खराब थ्रो आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते मैदानामध्ये. या 2 धावेने धावफलकावर धावा लागतात 25 धावा. नक्कीच जो श्रीशांतचा आता चेंडू गेला तर तो श्रीशांत थोडा दुखापत होता. पण त्यानंतर त्याचा कमबॅक आपण मैदानामध्ये बघतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय त्याने. पुन्हा एकदा आपण बघतोय योगेश टू राहुल. एक चांगला सामना बघतोय मैदानामध्ये. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू श्रीशांतच्या हातात. चेंडू झाला का. श्रीशांत खूप मोठी चूक केलाय आणि चेंडू सरळ जातोय चौकार. डीजे मैदानामध्ये आपण बघतोय हीच ते प्रेशर आहे. कारण अशा लीग जे जेव्हा स्टेजमध्ये सामने असतात ना तेव्हा जे प्रेशर असतं ना ते खूप मोठं प्रेशर असतं. कारण श्रीशांत एक चांगला खेळाडू आहे. श्रीशांतच्या हातात सुद्धा झेल गेला होता. पण श्रीशांतने सुद्धा तेवढा एफर्ट लावण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. पण चेंडू सरळ त्याला चखवून चौकारासाठी निघून गेलाय. पुढला चेंडू. यावेळी पुन्हा एकदा आपण बघतोय केतन आहे तिथे. केतनच्या हातात चेंडू जाईल. 1 धाव कंप्लीट. मैदानामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का. नक्कीच एका धावेवर समाधान. एका धावेने धावफलकावर धावा लागतायत 30 धावा. चांगला सामना बघतोय. 49 धावांचं आव्हान ठेवलंय पीएमजी सागाव संघासमोर. पुन्हा एकदा सर्वेश आला स्ट्राईकवर. ज्या सर्वेशने मागच्या षटकामध्ये एक षटकार सुद्धा ठोकला होता तोच सर्वेश बघतोय. कर्णधार टू कर्णधार म्हणेन मी. पुढला चेंडू. यावेळी चांगला चेंडू. तेच तर्रार चेंडू. फलंदाजाला चखवलंय. फलंदाजाला काही चेंडू समजला नाही आणि चेंडू सरळ निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी राहुलकडनं. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण चांगली गोलंदाजी बघितली होती. राहुलकडून चांगले चेंडू टाकले होते. आता सुद्धा तेच चेंडू आपण मैदानामध्ये बघतोय. चांगला खेळ बघतोय. व राहुलच्या माध्यमातून सर्वेश सारख्या फलंदाजाला जर आपण सर्वेशचा विचार केला तर गतवर्षी झालेला KPPL मध्ये सर्वेशचे जे ऑफसाईडचे फटके होते ना एक देखणा फटका सुद्धा बघितला होता आपण गतवर्षी. यंदा आपण त्याच पद्धतीने खेळ होताना बघू सर्वेशचा. कारण अजून सुद्धा काही चेंडू शिल्लक आहेत. पुढला चेंडू राहुलचा सर्वेश साडी. यावेळी आपण बघतोय झेल उडालाय. झेलची संधी. झेलवर सूरज जातोय आणि एक मोठा धक्का लागता वाचलाय मला. जर सूरजने चांगला एफर्ट दिला होता. चांगला प्रयत्न सुद्धा होता हरेश दादा. पण तो चेंडू काही त्याला हातात टिपता आला नाही. आणि सर्वेश सारख्या फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे मला वाटते स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखी गत झाली इथे क्षेत्ररक्षकाची. नक्कीच आपल्याकडे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा बक्षीस आहे. धावफलकावर धावा लागलेत 31 धावा. पुढला चेंडू. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू आलाय. पंच नक्कीच आमच्याकडे सांगतात वाईट चेंडू आहे. एक्स्ट्रा चेंडू आलाय राहुलच्या माध्यमातून. या एका धावेने धावफलकावर धावा लागतात 32 धावा. पाच चेंडू झाले. शेवटचा चेंडू येणार आहे. 32 धावा धावफलकावर सुद्धा लागलेल्या आहेत.
17 धावेची अजून सुद्धा मैदानामध्ये गरज आहे. 17 यावेळी आपण बघतोय उंच चेंडू हवेत उडालाय राहुलच्या हातात. चेंडू राहुल कडनं सुद्धा, पण इथे मैदानामध्ये आपण काय बघतोय, योगेश बॅक टू पवेलियन. झेलच्या रूपात होताना बघत होतो, पण रनआउटच्या रूपात योगेश बाद होतोय. हेच ते प्रेशर आहे. कमाउंड 6 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण उरलेलं आहे. आणि जर हे टार्गेट जर सर्वेशने पार केलं तर नक्कीच संघ मालकाकडून इथे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्यांच्यासाठी. तर नक्कीच आपण या खेळात बघितलं संतोष किती चुका झाल्या. तर एक विकेटच्या पाठी जीवनदान दिलं होतं योगेशला, झेल सुटला होता. एक सर्वेशला जीवनदान मिळालं होतं, तो सर्वेश आज मैदानात आहे. आणि मात्र आता सुद्धा एक झेलची संधी होती, ती सुटली होती, परंतु थोडंसं मिसअंडरस्टँडिंग दोन्ही फलंदाजांमध्ये झालं आणि तिथे आपले विकेट्स मात्र योगेशला गमवावी लागली. तर 6 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण उरलंय. येणारे 6 चेंडू कोण घेऊन येते मैदानात आपण बघतोय. गोलंदाज सिद्धेश नाईक, राईट आर्म फास्ट गोलंदाजी आपण बघतोय. ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय अकुटप्पा. यावेळेला षटकार. नक्कीच या क्षणात जी गोलंदाजी करायची असते त्या गोलंदाजीचा एक्सपिरियन्स मात्र गोलंदाजाला असणं गरजेचं असतं संतोष. कारण प्रेशर मध्ये गोलंदाजी करणारा आपण बघतोय भारतीय संघात झहीर खान सारखा झालाय. भुवनेश्वर कुमार सुद्धा डेथ ओव्हर मध्ये करतो. जसप्रीत बुमराह सारखे गोलंदाज आपण पाहिलेत, परंतु या मैदानात बघतोय पहिला चेंडू पुन्हा शॉर्ट पिच, बॅक टू बॅक षटकार. मैदानात गोलंदाजी 3 षटकारांना 100 रुपयांचं पारितोषिक म्हणजे 300 रुपये सर्वेच्या खात्यात झालं. जर हॅट्रिक झाली तर आणखीन 500. खर तर 6 चेंडूत 16 धावा म्हणजे गोलंदाजा 17 धावांची गरज असताना 2 षटकार आले बॅक टू बॅक. अजूनही 5 धावांची गरज. 4 चेंडू. यावेळेला मात्र एक खोलात टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू कार्पेटच्या दिशेने खेळलेला चेंडू. केतन पाटील नॉन स्ट्राईकला बघतोय, थ्रो चांगला होतोय. धाव मात्र एकच धाव. पंच धावा किती या? 1 धाव. फलंदाज बाद नाही आहे ना? ओके. तर 1 धाव या दोन्ही फलंदाजांच्या चुकीमुळे मिळाली. कारण कुठेतरी 2 धावा होत्या, परंतु कुठेतरी फलंदाजांची चूक झाली. आणि नक्कीच इथे पुन्हा एकदा गोलंदाजाकडे संधी येते. पहिल्या 2 चेंडूवर आपण बघितलं तर सर्वेशने संधी घेतली. 2 शॉर्ट पिच चेंडू, 2 सीमा पार. जर हायलाइट्स बघितली तर नक्कीच मजा येईल. परंतु तिसऱ्या चेंडूवर एक चांगला चेंडू खेळून काढला होता. 2 धावा नक्कीच स्ट्राईक आपल्याकडे ठेवायचा प्रयत्न होता. 3 चेंडू 4 धावांची गरज. टाईट ब्रेकिंग मॅच आपण बघतोय. यावेळेला क्लोज फिल्डिंग लावले. सर्वेशला स्ट्राईक मिळते. खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा खराब. खरंच या सामन्यात मी खूप चुका पाहिल्या. काढल्या तर आपलं हे पान भरेल. धावा किती? 3 धावा.
धावसंख्येत 3 वाढवतोय. धावसंख्या झाली ती 48. एका धावेची गरज जिंकण्यासाठी. 2 चेंडू 1 धाव. खराब क्षेत्ररक्षण बघितलं. नक्कीच इथे 500 प्लस 300 800 सर्वेच्या नावावर नक्कीच एक चांगला